15 वर्षामध्ये मिलिटरी भरती नाही, पोलीस भरती नाही, ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, कोणतीच भरती नाही। मग 15 वर्षात जर पोरं नोकरीला लागलेच नाही तर नोकरीवाले पोरं आणायचे कुठून, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बरं जाऊ द्या, जी माय आणि पोरगी दोघी जणी दुसऱ्याच्या रोजानं जातात, घरी फक्त 2च पत्र आहे, तिला सुद्धा 15 एकरावाला पाहिजेत, आता कुठून आणायचं? पण हा 15 एकर पाहिजे ना, पण कमीत कमी हिच्या घरी 10 एकर पाहिजेत। दोघी मायले की दुसऱ्याच्या शेतात खुरपायला आहे, आणि एकर किती पाहिजेत? 15 एकर। आणि परत तिची ती नकटी माय म्हणते माझी पोरगी शेतात जाणार नाही। मग कशाला पाहिजे शेती? शेती कशासाठी पाहिजे? तुम्ही म्हणसाल तुम्ही एवढं डायरेक्ट का बोलता? आपल्याला काही त्यांच्याकडून घेणंच नाही तर भ्यायचा काय संबंध आहे? बरोबर आहे का नाही? संविधानानं प्रत्येकाला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे ऑब्जेक्शनही कोणी घेऊ शकत नाही। आणि ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे महाराज? मी वस्तुस्थिती सांगतोय, लबाडकी सांगत नाहीये। म्हणून प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे, दारू पिऊ नका। ग्रामपंचायत आत्ताच झाली महाराज, प्रत्येकाने निवडणूक करा, पण दारू पाजून दुसऱ्याचे संसार उद्ध्वस्त करू तरुणांना तर माझी विनंती पोराओ, इथं 25-25 एकरावाल्याचा ताळा नाही सध्या। आणि आपण जर अशी दारू पेली, लटकते रे नारे भाई तुम लटकते रे नारे, तुमचे लग्न होणार नाही। आणि आता सध्या तर लग्नाचं एवढं अवघड झालं गोरक्षनाथ बाबा, माझे कीर्तन नव्हते तर मग पोरं, मी गावी होतो मग पोरं म्हणायचे चला महाराज पोरगी पाहायला, कारण गाडी फॉर्च्युनर आहे म्हणा, तुमच्या गाडीत गेले थोडं वजन पडतो। आता गाडी माझी, लग्न याला करायचं काही आहे का मेळ? पण चला, काय पोरीचं मार्केट वाढलं बाबा 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 बाबा। अरे या शेंबड्या पोरी महाराज, ज्यांना शेंबूड पुसता येत नाही हो, शेंबूड, तरी त्यांना सरकारी नोकरीवालाच पाहिजेत। कुठून खंदून आणायचे का? कुठून आणायचे कुठून? प्रत्येक पोरीला एक तर जनरल नॉलेज कमी, बुद्धीत अजिबात बटाटे भरलेले सगळ्याच्या, एक तर 15 वर्षात सरकारने एकही भरती काढली नाही। पहिला विषय, 15 वर्षामध्ये मिलिटरी भरती नाही, पोलीस भरती नाही, ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, कोणतीच भरती नाही। मग 15 वर्षात जर पोरं नोकरीला लागलेच नाही तर नोकरीवाले पोरं आणायचे कुठून, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। बरं जाऊ द्या, जी माय आणि पोरगी दोघी जणी दुसऱ्याच्या रोजानं जातात, घरी फक्त 2च पत्र आहे, तिला सुद्धा 15 एकरावाला पाहिजेत, आता कुठून आणायचं? पण हा 15 एकर पाहिजे ना, पण कमीत कमी हिच्या घरी 10 एकर पाहिजेत। दोघी मायले की दुसऱ्याच्या शेतात खुरपायला आहे, आणि एकर किती पाहिजेत? 15 एकर। आणि परत तिची ती नकटी माय म्हणते माझी पोरगी शेतात जाणार नाही। मग कशाला पाहिजे शेती? शेती कशासाठी पाहिजे? माया हो, इथं बसलेल्या सर्व तरुण पोरींना मी तुमचा लहान भाऊ म्हणून मार्गदर्शन करील, माझ्यापेक्षा जे छोटा आहे त्यांना मी तुमचा मोठा भाऊ मार्गदर्शन करील। पोरीनो, लग्न करत असताना तुमच्यापेक्षा सुंदर पोरग पाहू नका, तुमच्यापेक्षा पैशावालं पाहू नका, नोकरीवालं पाहू नका, आणि त्याचं घर किती चांगलं हेही पाहू नका। लग्न करत असताना प्रत्येक मुलीनं फक्त निर्व्यसनी मुलासोबत लग्न करा, तुमचा संसार आनंदात जाईल। खरं सांगतोय तुम्हाला। अरे एखाद्या सालदारासोबत लग्न करा, ऊसतोड कामगारासोबत, त्याच्या गळ्यात माळ असू द्या, तो निर्व्यसनी असू द्या, तुम्हाला तो चांगली साडी देणार नाही, सोनं देणार नाही, चांगलं घर देणार नाही, गाडी देणार नाही, पण त्या ऊसतोड कामगार माळकऱ्यासोबत तुम्ही जेवढ्या आनंदानं प्रेमानं संसार करसाल तेवढ्या 50 एकरावाल्या बेवड्यासोबत अजिबात करू शकत नाही। म्हणून बसणाऱ्या सर्व मुलींना माझी विनंती आहे, लग्न करत असताना फक्त पोरगा निर्व्यसनीच पहा, पैशावाले, आणि ज्याला पाहायचं ना पैशावाला त्यांना माझी विनंती, तुम्हाला दारू किती वाईट याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुमची एकुलती एक रक्ताची मुलगी एखाद्या बेवड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं दारू किती वाईट आहे। 2 मिनिटं जर एखादा दारुड्या तुमच्या संगतीत आला तरी आपण म्हणतो चाल दूर हो, तुझा वास मला सहन होत नाही। 2 मिनिटं दारुड्याचा वास तुम्हाला आणि मला सहन होत नाही, उभं आयुष्य माझ्या मायमावल्या त्या दारुड्यासोबत कशा काढत असेल, भाग्यवान आहे महाराज। फक्त मला याचं वाईट वाटतं अनिल बाबा, मी कधी कधी विचार करतो, जगातले जेवढे काही बेवडे महाराज त्यांना बायका एवढ्या चांगल्या भेटेले बाबा बाबा बाबा, त्यांच्यासारख्या चांगल्या बायकाच नाही महाराज। हे दलिंदर का ध्यानावर असतं काही, रात्री 12ला जातो महाराज, तरी पण बिचारी त्याची व्यवस्था करती, शेतात जाती, लोकांच्या पोरायला शिकवती, पण कधीच त्याच्याविषयी तक्रार करत नाही। फक्त खंत एका गोष्टीची आहे, भारतातले जेवढे काही बेवडे
त्यांना एवढी चांगली बायको कशी, आणि महाराष्ट्रात एवढे चांगले महाराज लोक, त्यांना एवढ्या खोडेल बायका कशा, असाही प्रश्न आहे. तुम्ही म्हणसाल तुम्ही एवढं तळतळीनं का बोलता, अनुभव आले अंगा. या जगात पहिला बायकोचा त्रासच नव्हता महाराज, कारण की रेग्युलर कीर्तन दररोजचे 2-2 फक्त पाहुण्यासारखं घरी यायचं. 8 महिन्यात करोना झाला नाही, पण घरच्या करोनानं खूप त्रास दिला महाराज, कारण सवय अवघड आहे महाराज. अजिबात नाही. कीर्तनकारानं फक्त इथं गप्पा मारायच्या, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा इथं करतं, घरी गेल्यावर बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. अजिबात नाही महाराज. जगात सगळ्यात जास्त त्रासदायक व्यक्ती जर कोणती असेल तर ती बायको. विठ्ठल विठ्ठल. काल एका मित्राने मला मोबाईल मध्ये व्हॉट्सअपवर SMS पाठवला, खूप सुंदर आहे, फक्त ज्याला 4G आहे त्यांना ऐका. देव प्रत्येकाच्या घरी राहू शकत नाही, म्हणून देवानं प्रत्येकाला एक आई दिलेली. त्या आईमध्ये देवाला पाहायचं, त्याच्या खालची ओळ होती. देव प्रत्येकाचं दुःख निवारण करू शकत नाही, म्हणून देवानं प्रत्येक जातीमध्ये संताला जन्माला घातलं. देव प्रत्येकाला बोलू शकत नाही, म्हणून देवानं प्रत्येकाला एक मैत्रीण दिली, एक मित्र दिला. आपण त्याला आपल्या अंतकरणातलं हितगुज सांगू शकतो. आणि शेवटची खालची ओळ खूप महत्वाची आहे. देव प्रत्येकाला त्रास देऊ शकत नाही, म्हणून भगवंताने प्रत्येकाला एक बायको दिलेली महाराज. अवघड आहे. म्हणून बसलेल्या सर्व तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो,